रात्रंदिवस घरामध्ये पैसा येत राहील. दररोज फक्त हे एकच काम करा. जगातील प्रत्येक गरीब माणूस श्रीमंत होण्याचे स्वप्न बघत असतो, परंतु असे होणे शक्य नाही. काही सोपे उपाय तंत्र केले तर हे स्वप्न सत्यात येऊ शकते. धनवान होण्यासाठी असे गुपित आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्योतिष आणि इतर माध्यमांचा अभ्यास केल्यावर श्रीमंत व्हायचे कसे हे येथे सांगण्यात येत आहे. चमत्कारी रूपात धनवान होण्याचा मार्ग मोकळा होईल. प्रत्येकाला मोठे होऊन खूप पैसे कमवून श्रीमंत व्हायचं असतं. कष्ट करून धनसंपत्ती मिळवून घरच्यांना सुखी ठेवायचं असतं. परंतु काही गोष्टी अशा असतात की ज्यामुळे तुमचे प्रयत्न थांबतात. घरात नेहमी दारिद्र्य येते व मंगललक्ष्मी वास करते व घर नकारात्मकतेने भरून राहते. अशा काही गोष्टी कारणीभूत असतात की ज्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि त्यामुळे घरामध्ये चिडचिड, दुःख, दारिद्र्य येत राहते. त्यासाठीच आपल्याला एक उपाय करायचा आहे. तो म्हणजे घरातील नकारात्मकता नष्ट करून लोक कसे श्रीमंत झाले आहेत, ते उपाय कोणते आहेत आणि कोणते उपाय करायचे आहेत, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 1. तंत्रशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की मीठ हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी वापरले जाते. मीठ हे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. काही लोक वशीकरण करण्यासाठी मिठाचा वापर करतात. तंत्रशास्त्रामध्ये काही लोक रातोरात श्रीमंत होतात. त्यामुळे घरातील वायव्य कोपऱ्यात काचेच्या छोट्या वाटीत खडे मीठ ठेवावे. असे करण्याने त्या मिठामध्ये घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषली जाते. 2. ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाला चंद्र आणि शुक्राचा कारक मानलं जातं. मिठाला स्टीलच्या आणि लोखंडाच्या भांड्यात ठेवायचं नसतं. चंद्र आणि शुक्राचे मिलन झाल्यामुळे दुःखाने शोकाचं कारण बनतात. त्यामुळे मिठाला नेहमी काचेच्या बरणीत किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवावं. त्यामुळे मिठाचे चांगले परिणाम दिसून येतात. 3. जर तुम्हाला कोणती व्यक्ती आवडत नसेल तर त्याचं मीठ खाऊ नका. जर कोणी पापी मनुष्याचे मीठ खाल्लं गेलं, त्याच्या घरी जेवण केलं तर तुमचं जीवन देखील त्याच्या जीवनासारखंच होऊन जातं. त्यामुळे तुम्ही न आवडणाऱ्या व्यक्तीच्या घरी किंवा पापी मनुष्याच्या घरी जेवण करू नका. त्याच्या घरचे मीठ आणि मिठाचे कोणतेही पदार्थ अजिबात खाऊ नका. या गोष्टीकडे अवश्य लक्ष द्या की कोणाच्या दबावाखाली येऊन देखील मिठाचे सेवन करू नका. यामुळे देखील तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. मीठ त्याचंच खावं ज्याचे संस्कार खूप चांगले आहेत, जो नेहमी सदाचरण करतात, इतरांचा दुःख पोहोचण्याचा कधीच विचार करत नाहीत, इतरांचं वाईट व्हावं इतरांच्याबद्दल काहीही द्वेष करत नाहीत, दुसऱ्यांची वाईट होईल असं कधीही कोणतंच काम करत नाहीत, तर ते नेहमी सद्गुणी माणसं असतात. त्यांच्याच घरचं नेहमी मीठ आवश्यक खावं. त्यांचे गुण देखील तुमच्यामध्ये उतरतात. ते तुमच्यासाठी देखील शुभ असतं. 4. मीठ आणि काच हे दोन्ही राहूचे कारक मानले जातात. मिठाला नेहमी काचेच्या बरणीत ठेवावे. टॉयलेट आणि स्नानगृहामध्ये निगेटिव्ह ऊर्जा सर्वात जास्त असते. त्यामुळे टॉयलेट आणि स्नानगृहामध्ये मीठ हे नेहमी काचेच्या वाटीतच ठेवावे. त्यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि राहूचा या ग्रहाचा दुष्परिणाम नेहमी बाथरूममधूनच होत असतो. त्यामुळे राहूचा प्रभाव आपल्या आयुष्यामध्ये कमी होण्यासाठी नेहमी बाथरूममध्ये काचेच्या छोट्या वाटीमध्ये खडे मीठ हे ठेवावे. तसेच बाथरूममध्ये असलेली सूक्ष्म किटाणू देखील नष्ट होतात. त्यांच्याकडे असणारी वाईट शक्ती देखील दूर होते. अनेक आजारांपासून सुटका होते. बाथरूममध्ये ठेवलेले खडे मीठ हे प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला किंवा पौर्णिमेला बदलावे. 5. मीठ घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊन देत नाही. घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा देखील दूर करण्याचे काम करते. त्यामुळे घरामध्ये फरशी पुसताना खडे मीठ अवश्य टाकावे. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. मिठाच्या पाण्याने जर फरशी पुसली
तर घरामध्ये धनाचा प्रभाव वाढतो व कर्जापासून मुक्ती मिळवण्यास सुरुवात होते. मिठाच्या पाण्याने घरामध्ये रविवारी आवश्यक पोछा मारावा. त्यामुळे पैशासंबंधी त्यांना संबंधित तुमच्या ज्या काही समस्या असतील त्यातून तुम्हाला मुक्तता मिळते व अडकलेले पैसे परत मिळतात. 6. मीठ सांडणे खूप वाईट समजलं जातं. आपल्या वास्तुशास्त्रानुसार देखील मिठाचे सांडणे किंवा फरशीवर मीठ सांडले खूप अशुभ समजलं जातं. मीठ सांडणे म्हणजे चंद्र आणि शुक्र खूप कमजोर होताना दिसतात. आपले ग्रह चंद्र आणि शुक्र कमजोर झाल्यामुळे त्यांचे शुभ फळ आपल्याला मिळत नाही. 7. घरातील व्यक्तीने जर कोणी मीठ मागितलं तर ते लगेच उजव्या हाताने देऊ नये. उजव्या हाताने जर मीठ दिले तर त्या दोघांमध्ये भांडणे होण्याची शक्यता असते. सायंकाळच्या वेळी देखील जर कोणी मीठ मागत असेल तर ते देऊ नये. मीठ, पीठ, दही, लोणी, दूध अशा वस्तू जर सायंकाळच्या वेळी कोणीही कितीही मागितल्या तरी त्या कधीही देऊ नये. यामुळे घरातील माता लक्ष्मी घर सोडून निघून त्यांच्या घरी जाते. लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे. त्यामुळे मिठाचा आणि लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी जर कोणी मीठ मागत असेल तर ते अजिबात देऊ नये. 8. रात्री झोपताना मिठाच्या पाण्याने हात-पाय धुवून झोपल्याने चांगली झोप लागते. तसेच राहू आणि केतूचा दुष्प्रभाव देखील कमी होतो. तंत्रशास्त्रामध्ये देखील दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि घराची बरकत मिळवण्यासाठी मिठाचे टोटके खूप उपयोगी मानले जातात. त्यामुळे मिठाला एका काचेच्या बरणीमध्ये ठेवून त्यामध्ये 4-5 लवंगा ठेवून द्यावेत. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये राहते. घरामध्ये सुखाचा आणि पैशाचा वर्षाव होतो. 9. काही वेळा मन खूप बेचैन होतो. मन कुठे स्थिर राहत नाही. व्यक्तींना चिंता आणि तणाव स्वतः जाणवतो. यावेळी खूप साऱ्या समस्यांनी आपल्याला घेरलेलं असतं. अशा वेळी स्वतःच आपल्या उजव्या हातामध्ये मीठ घेऊन आपल्या डोक्यावरून पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्या आणि हे मीठ वॉश बेसिनमध्ये वाहून द्या. असे केल्याने तुमची चिंता दूर होईल. तुमची मन लागेल आणि कार्य सुरळीत चालू राहील. 10. पती पत्नींमध्ये नेहमी तणावाचे वातावरण राहत असेल तर त्यावेळी मिठाचा योग्य उपयोग नक्की करा. एका काचेच्या वाटीमध्ये सैंधव मीठ घेऊन ते बेडरूममध्ये ठेवावे. त्यामुळे त्या मिठामध्ये बेडरूममधील सर्व नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होते आणि घरातील वातावरण देखील सुधारते. पती पत्नीच्या संबंधामुळे परस्परांमधील प्रेम संबंध सुधारतात. नात्यांमध्ये मधुरता येते. सैंधव मीठ किंवा पांढरे खडे मीठ याचा छोटासा तुकडा बेडरूममध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवल्याने पती पत्नीमधील प्रेम वाढते. 11. बराच वेळ जीवनामध्ये पैशाची कमी भासू लागते. आर्थिक स्थिती बिघडली जाते. सर्वांनाच वाटत असते की घरामध्ये सुखशांती समृद्धी असावी, लक्ष्मीचा वास असावा, घरातले सगळे व्यवस्थित असावेत असे सर्वांनाच वाटत असते. अशा वेळी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये खडे मीठ टाकून तो ग्लास दक्षिण पश्चिम या कोपऱ्यात ठेवावा आणि एक लाल रंगाचा बल्ब त्या कोपऱ्यामध्ये लावावा. असे केल्याने सर्व आर्थिक समस्या दूर होतात आणि काही दिवसातच तुमच्या घरातील सर्व संकटे नष्ट होऊन जातात. वेळोवेळी त्या ग्लासमधील पाणी बदलावे. रविवार व मंगळवारी हा उपाय करावा व पाणी देखील त्याच दिवशी तुम्ही बदलू शकता. 12. ज्या लोकांना नोकरी मिळत नाही किंवा बिझनेसमध्ये तोटा होत आहे अशा लोकांसाठी शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत. तुमच्या हातामध्ये बारीक मीठ घेऊन डोक्यापासून पायापर्यंत 3 वेळा उतरवून घ्या व वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्या किंवा टॉयलेटमध्ये फ्लॅश करून टाकून द्या. निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ होईल. तुमच्या जीवनातील सर्व अडथळे नक्कीच दूर होतील. तुम्हाला सुखाचा अनुभव येईल. अनेक लोकांना या उपायांचा फरक पडलेला आहे. खूप पूर्वीपासून
लहान मुलांवरून मीठ उतरवून ते मीठ वाहत्या पाण्यात टाकतात. असे केल्याने लहान मुलांना दृष्ट लागत नाही किंवा आजूबाजूच्या वाईट शक्तीचा प्रभाव देखील लहान मुलांवर पडत नाही. 13. जर आठवड्यातून एकदा अंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकून अंघोळ केली तर लागलेली वाईट नजर देखील निघून जाते. जर कोणाला त्वचेसंबंधित काही ॲलर्जी असेल तर त्यांनी हा उपाय करू नये. अंघोळीच्या पाण्यात खडे मीठ टाकून अंघोळ केल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा व वाईट नजरदोष निघून जातो व त्यामुळे आपल्याला सकारात्मक विचार प्रदान होतात आणि व्यक्तीला त्याचे खूप लाभ मिळतात. 14. जर कोणी मोठ्या आजाराने ग्रस्त असाल तर आजारी व्यक्तीच्या डोक्याजवळ काचेच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या वाटीमध्ये खडे मीठ ठेवावे. खडे मीठ हे रविवारी व मंगळवारी बदलावे. प्रत्येक आठवड्याला असे करत गेल्यास मीठ त्या व्यक्तीमधील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते व त्या व्यक्तीच्या तब्येतीत हळूहळू देखील सुधारणा होते. या उपायाबरोबरच तुम्ही डॉक्टरांचे सल्ले घेणे देखील आवश्यक आहे. आता आपण पाहूयात लक्ष्मी प्राप्तीसाठी काही हळदीचे उपाय. 1. ग्लास पाण्यात हळद टाकून सकाळच्या पूजेच्या वेळी हा ग्लास देवघरात ठेवा. पूजा झाल्यानंतर हे संपूर्ण पाणी घरामध्ये शिंपडावे. यामुळे आपल्या घरामध्ये शांती नांदेल. कोणतेही ग्रह क्लेश असतील तर ते निघून जातील. 2. अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून अंघोळ केल्याने गुरुग्रहाची कृपा होते. दररोज अंघोळ करताना पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकावी. विवाहात अडचणी येत असलेल्या व्यक्तींसाठी हा उपाय अतिशय फायदेशीर आहे. विवाह जमत नसलेल्या मुलामुलींनी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून अंघोळ केल्यास लवकर विवाह योग जुळून येतो. तसेच आपण शरीराने आणि मनाने देखील शुद्ध होतो. 3. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागत नाही तर हळदीचा उपाय नक्कीच करा. हळद अखंड म्हणजेच हळकुंड घेऊन हळकुंड उगाळून त्याची पेस्ट मुलांच्या कपाळावर लावावी. यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. याशिवाय अंघोळ झाल्यानंतर मुलांच्या कपाळावरती हळदीचा टिळा लावावा. यामुळे त्यांचं मन शांत होतं आणि अभ्यासात देखील प्रगती होते. 4. प्रवेशद्वारावर म्हणजेच मुख्य दारावर हळद लावल्याने घरामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही. या उलट पॉझिटिव्ह एनर्जी वाढते. घराच्या भिंतींवर किंवा दरवाजावर हळदीचे शुभचिन्ह काढल्यास घरात शांतता नांदते. 5. गुरुवारी हळदीच्या 5 गाठी घ्या आणि लाल कपड्यात बांधून त्याची पोटली बनवा आणि तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवा. तुमच्या घरातील आर्थिक कमतरता हळूहळू दूर होऊ लागेल. लक्ष्मी माता तुमच्यावर कृपाळू असेल तर दर महिन्याला ही हळद एका पवित्र ठिकाणी भरून टाका आणि नंतर दुसऱ्या वेळेस नवीन हळदीच्या गाठी ठेवा. 6. सकाळी लवकर उठून स्नान पूजा आटोपून उंबरठा स्वच्छ करा. हळदीचे लेपन करण्यासाठी थोडी हळद, अष्टगंध, चंदन पावडर, गुलाबजल नसेल गुलाबजल तर घरातील पाणी वापरू शकता आणि गोमूत्र हे सर्व एकत्र करून घ्या आणि हे सर्व मिश्रण उंबरठ्यावर आतून बाहेरून व्यवस्थित लावून घ्या. उंबरठ्यावर हळदीचे लेपन का करावे? हळदीचे लेपन केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. घरातील नकारात्मक विचार यांपासून संरक्षण होते. म्हणूनच हळदीचे लेपन करणे अतिशय पवित्र मानले जाते. घराच्या उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात सुख, शांती नांदते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.